नमस्कार, मी मयुरी शुक्ला, नाशिकची रांगोळी कलाकार आहे। इथे आज शंकराचार्य न्यासमध्ये रांगोळी प्रदर्शन भरलेलं आहे। रांगोळी प्रदर्शनाचा विषय आहे संविधान दिन। 26 तारखेला आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने म्हणजे त्या औचित्य साधून इथे रांगोळी प्रदर्शन भरलेलं आहे। प्रत्येक रांगोळी तुम्ही पाहू शकता की संविधानातील प्रत्येक भाग जो आहे इथे सगळं समावेश त्या गोष्टींचा केलेला आहे। आणि हे जनजागृती व्हावी या गोष्टीची, आपल्या संविधानाबद्दल सगळ्यांना माहिती व्हावी आणि संविधानात काय काय समाविष्ट केलेलं होतं आणि आहे हे सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून हे जनजागृतीसाठी हे प्रदर्शन आपण भरवलेलं आहे। प्रत्येक कलाकार इथे जो आलेला होता तो भारतभरामधून संस्कार भारतीचे जे सगळे कलाकार होते त्यांनी ही रांगोळी रेखाटलेली आहे आणि प्रत्येक रांगोळी मागे पूर्ण अभ्यास करून ही रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि खूप रांगोळीच्या माध्यमातून पूर्णपणे ती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे तुम्ही पाहालच की जे सगळेजण इथे आज लोकसंख्या येते आहे प्रदर्शन पाहायला, त्यांना प्रत्येक बारकाई हे पाहायला मिळेल आणि डोळ्याचे पाडे म्हणजे पारणे असे फेडतील अशी या रांगोळी इथे रेखाटलेल्या आहेत। प्रत्येक कलाकाराची मेहनत 2 रात्रंदिवस करून कलाकारांनी रांगोळी रेखाटलेली आहे। एक रांगोळी कलाकार म्हणून समजू शकते की रांगोळी ही जी कला आहे ती कुठे ना कुठे थोडीफार लुप्त होत चाललेली आहे। तर या प्रदर्शनानिमित्त हे रांगोळी कलाकारांची जी रंग संगती आणि जनजागृती तिन्ही गोष्टी इथे आपल्याला सगळं पाहायला मिळेल आणि हे खूप छान पद्धतीने रेखाटलेलं आहे। म्हणजे कलाकाराने आपलं पूर्ण मन देऊन इथे रांगोळी काढलेली आहे। म्हणून सगळ्याच जनतेला, नाशिकच्या जनतेला मी विनंती करते की त्यांनी इथे येऊन जरूर ही रांगोळी पाहावी आणि त्यांची मेहनत पाहावी आणि म्हणजे त्याच्यातनं त्या रांगोळीतनं तुम्हाला काय बोध मिळत आहे हे सुद्धा तुम्ही इथे तुमचा अभिप्राय द्यावा ही मी सगळ्यांना विनंती करते नाशिककरांना। आणि हे संस्कार भारती आणि शंकराचार्य न्यासने मिळून हे उपक्रम राबवलेले आहे। तसंच उपक्रम पुढेही ते राबवत राहतील आणि राबवत राहतात वेगवेगळ्या विधांतर्फे। ते फक्त रांगोळीपुरता मर्यादित नसून ते साहित्य म्हणा, कला म्हणा, नृत्य म्हणा, गायन म्हणा, हे सगळ्याच विधांमध्ये संस्कार भारती आज कार्य करत आहे। सो हे फक्त एक पाया आहे, रांगोळी हा पाया आहे, पण विविध जे विधा आहेत ते सुद्धा याच्यात त्यांनी समाविष्ट करून घेतले आहे आणि नाशिककरांनी या संधीचा खूप लाभ घ्यावा आणि ज्या कोणाला माहिती हवी असेल संस्कार भारतीबद्दल त्यांनी आपल्या इथे येऊन भेट द्यावं आणि संस्कार भारतीबद्दल माहिती घ्यावी आणि त्यांच्या सदस्यत्व तुम्ही घेतलं तर तुम्हाला या उपक्रमांचा अधिक तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही संपर्कात राहाल त्या बाबतीत। तुम्हालाही खूप छान अनुभव येतील आणि खूप असे चांगले उपक्रम इथे घडतात या बाबतीतही तुम्हाला माहिती मिळेल। धन्यवाद।